हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. चला तर मग बघूया मी माझ्या घरी महालक्ष्मीची पूजा कशी करते हे बघण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देवीसाठी लागणारे साहित्य असं काढून घेतलंय. आज आपण देवीला साडी घालणार आहे, त्यामुळे सगळे अलंकार आणि साडी काढून घेतली. ड्रॅप करते मी साडी. लेट्स सी. आपण साडी घेतली. प्लेट्स आले आता. मी वरच्या बाजूला पिन लावून करून घेते, म्हणजे मला वरती पिन लावते. आता मी प्लेट्स काढून घेते. आता आपण हे साडीचे एका साईडने असे प्लेट्स काढलेत आणि एका साईडने असे पदर असा काढून घेतलाय आणि मी त्याला पिनअप केले. त्याच कारण ते नंतर जेव्हा आपण ड्रॅप करू तेव्हा ते प्रॉपर बसले पाहिजेत, म्हणून असं साडीला इथे सगळीकडे पिन लावलेत. एका साईडने पदर काढलाय आणि जिथून निर्या काढतो तसं पूर्ण निर्या काढून घेतल्या. त्याला पण पिनअप करून घेतलं, म्हणजे की त्या निर्या प्रॉपर तिथे येतील म्हणून. आपण बाकीची आता तयारी करून देऊया. तर मी तर माझ्याकडे डब्बा आहे तो घेतला आहे आणि हा माझ्याकडे कलर्स आहे, त्याच्यात मी ठेवणार आहे. पाणी टाकून आणि सुपारी टाकून आपण अशी सांगूया असं आहे. इथे काठी बांधून घेऊ अशी. घट्ट अशी मस्तपैकी बांधून घेतलाय त्याच्यामध्ये. अशी काही अशी माझी साडी वगैरे नेसून झाली. आता आपण जे 5 प्रकारचे जे पानं घेतले ती व्यवस्थित अशी लावून घेऊया, जेणेकरून ते प्रॉपर बसेल असं. Saya malu kan?
बरोबर मी माझ्या हिशोबाने मला जशी हवी तशी मी घेतली. हे एक 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 करून आपण ते घालून घेऊया. सकाळी 7 मध्ये मस्तपैकी असा फायनल लुक. मला कमेंट करून सांगा कशी वाटते माझी महालक्ष्मी. आता माझं काही ते मम्मीला रेडी वगैरे करून दिलंय मस्तपैकी. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे असं रेडी केलंय. आता मम्मी पूजा करेल देवीची. नंतर मग आपण पण थोडंसं तयारी करूया ऑफिसला जायची आणि आपण पण पाय वगैरे पडून घेऊया. आता मम्मीची पूजा वगैरे करून झाली आहे. मम्मी पोथी वाचायला बसली. मम्मीची झाली काय आपण पण पोथी वाचून घेऊ आणि मग पाया वगैरे पडून घेऊ. आता आपली पूजा वगैरे करून झाली आहे. रांगोळी वगैरे काढून झाल्या. मस्तपैकी अशी देवीची पूजा पण माझी पण झाली आणि मम्मीची पण झाली. फक्त पोथी वाचायची राहिलं. म्हटलं आता कामावरून येऊ त्याच्यानंतरच पोथी वगैरे वाचून घेऊ म्हणजे कसं निवांत वाचता येईल असं. तर मग आज आपल्याकडे हळदी कुंकू पण असतं त्याच्यामुळे म्हटलं आज हाफ डे येऊया कामावरून आणि आपला थोडासा आराम पण होईल असा विचार करून आता दुपारनंतर घरी येणार आहे. मग बघू अजून काय काय आहे संध्याकाळी. लेट सी बघण्यासाठी कंटिन्यू. थँक्यू. या माणसाचा पेपर आहे. याला काय पडले का बघा. सकाळी उठल्यापासून फक्त टाइमपास करतोय. तुमच्याकडे पण असं कोणी आहे का तुमचा भाऊ वगैरे की जो अभ्यास न करता असा पेपर आहे तरी पण तो टाइमपास करतोय. आणि मम्मी तर ओरडू कंटाळले. सकाळी 5 वाजता त्याला उठवलं तरी पण उठत नाही. 6 वाजले तरी बोलतो अरे झोपायचं आहे अजून थोडा टाइम आहे. तुमच्याकडे असा भाऊ आहे का तुम्ही मला नक्की सांगा. आणि आमच्या मम्मीचं एक काम ना ग बाई. हा ह्याच्यावर काय बोलायचं नाही आम्हाला. पान खाताना बाकी काही बोला तुम्ही. जेवायला नाही दिलं तरी चालेल फक्त पान. आता मी घरी आले ऑफिसमधून हाफ डे घेऊन आणि आपली थोडीशी बँकेची पण कामं होती ती पण आणि थोडंसं येता येता सामान वगैरे घेत घेत आली. आणि आज आपल्याकडे आहे हळदी कुंकू.
तर मग मम्मी यायला थोडा अजून टाईम आहे, तोपर्यंत थोडासा मी आराम करते. फ्रेश वगैरे होते आधी तर. आणि बघूया आज काय घालते. डिसाईड नाही केलं अजून की काय घालायचं आहे. बघू की ड्रेस घालायचा की साडी वेअर करायची. लेट सी, विचार करते की काय घालू. बघूया आता काय घालते. आणि आता हळदीकुंकवाची पण तयारी करायची आहे आणि ती पण तयारी वगैरे करूया. थोडंसं आली आधी फ्रेश वगैरे होते. आता मग मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले, जरा बरं वाटतंय. आता आधी तर आपण मम्मी याच्याबद्दल थोडंसं जेवण बघूया काय काय बनवायचंय. लेट्स सी. आता माझी आणि मम्मीची तयारी झाली आहे. मम्मी बघा आमची एकदम कधी पण फास्ट मोड मध्ये, तिला हळू असा प्रकार नाहीये. बघा अशी मस्तपैकी तयार झाली आता. आणि आता आमच्याकडे छोटी सिस्टर आली आहे माझी. तिला आम्ही पूजेला बोलवलं होतं पण ती आली नाही. आणि आमचा बाप फक्त खाण्यासाठी बघा तीर्थ पूजेचं पण यानेच खाल्लंय. बरं नाही तरी पण अंगातली मस्ती कमी नाही होते. आणि इथे आमच्याकडे काय पोरगा बघायला नाही आला, एवढा मेकअप बिकअप करून आले. कपडे घातलेले मी तुझ्या इथे साधे कपडे घातले, साडी नेसलेली माहितीये माझ्या घरात. ठीक आहे, ऐश्वर्याचा फोटो लास्टला येऊन जाईल. जर कोणता पोरगा असेल तर सांगा प्लीज, सांगा मी एवढी सुंदर दिसते. ही स्वतःची तारीफ केली हिने. आमच्याकडे हळदी कुंकवासाठी आले ते सगळ्याजणी. बघा इथे मम्मी. हो. आपल्याकडे हळदी कुंकू वगैरे झालंय सगळं. मम्मी फिरून वगैरे आले. मम्मीवर आपण पण थोडस पायाचा व्यायाम केला आजचा दिवस. आता आपला जेवायचा प्रोग्राम चाललाय. आज आपल्याकडे काय काय आहे बाईच्या ताटात बघूया आपण काय काय. वाटाण्याची भाजी, पापड, सुजी आणि एक हे घेतला नाहीये, खीर पण आहे. ती आंटीने दिली, आमची एक आंटी आहे तिने दिली खीर. आणि मम्मीने स्पेशली आज आमच्या एक पदार्थ बनवलाय. तुम्ही ओळखून सांगा आम्हाला काय बनवलंय. गुलाबजामचे पप्पा. हे बघा आमच्या मम्मीचे गुलाबजाम. गुलाबजामची अशी तुमची मम्मी पण बनवते का घाई घाई मध्ये गुलाबजाम? तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ठेवून घेतो. आणि आमच्या घरातला रावण. तुला सुट्टी आहे आता. मस्त आहे की आमचा उपवास वगैरे सोडून झालाय. आणि मम्मी बघा आमची असं तिच्या असं डोळ्यावरती अशी झोप आहे. आता मला कोणतरी बोलेल आणि मी लगेच जाऊन पण बिकॉज अमावास्या चालू होणार आहे, सो त्याच्या रिगार्डिंग ते आपण 12 वाजेची वाट बघतोय. म्हणजे थोडस त्याला मेबी म्हणजे अमावास्याच्या अगोदर ते काहीतरी असं पूजा थोडीशी करून घेणार आणि नंतर मग म्हणजे उद्या सकाळी भाकरीचं उतरून घेणार आहे. त्यासाठी मम्मी थांबले बिचारी बघा, दमले ते आज. आमचे डॉन आहे, ते डॉन असा काहीचा आजचा आपला व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ही बघा मम्मी आमची. मम्मी तुला काय बोलायचंय? मम्मीच्या फक्त डोळ्यावरती आमच्या झोप दिसते, तुम्ही बघू शकता.